नमस्कार मित्रांनो, माझे नाव राजू आहे. मी आज तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे अगदी अनपेक्षितपणे मी माझ्या मित्राच्या आईला उपभोगू शकलो. मी ज्याचा विचार पण केला नव्हता ती गोष्ट माझ्या आयुष्यात घडली होती. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी कॉलेजला होतो. मी आणि मनोज खूप चांगले मित्र होतो, अगदी बालपणीचे मित्र. पुढे कॉलेज पण आमचे एकच असल्याने आमची मैत्री अजून जरा घट्ट झाली. मनोजच्या घरी मनोज आणि त्याची आई दोघेच राहत असत. त्याच्या वडिलांचा आणि आईचा खूप वर्षामागे डिवोर्स झाला होता आणि तेव्हापासून ते दोघेच राहत होते. त्याच्या आईचे नाव मोना होते. ती जरी त्याची आई असली तरी बघताक्षणी कोणी म्हणणार नाही की ती त्याची आई आहे. कारण म्हणजे तिने ज्या पद्धतीने स्वतःला मेंटेन ठेवले होते ना, ते केवळ अद्भुत असेच म्हणावे लागेल. ती दिसायला खूप देखणी होती. आता माझी नजर अशी कशी झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी एक गोष्टच तुम्हाला सांगतो. हे बघा, शेवटी एकदा आपण सगळेच वयात आलो की बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम होतात. आपल्याला दिसते ते फक्त आणि फक्त शरीर, मग ते कोणाचे पण असो. माझे पण तसेच होते. मी मनोजच्या आईला त्याच शरीराच्या नजरेने जेव्हा बघत होतो तेव्हा मला तिच्यात असलेला एक कमालीचा मादकपणा दिसत होता. तिचे डोळे, तिचे नाक, तिचे गाल, तिचे ओठ, तिचा गळा सगळेच कसे मस्त मस्त होते. तिच्या छातीचे उभार बघणे जसे की उन्हातून आलेल्याला थंड पाणी देण्याचा प्रकार होता. तिच्या गांडीच्या घेराची कहाणी काही औरच होती. तिचा गोलाकार भाग म्हणजे तिची सर्वात मोठी संपत्ती होती. मोना कायम साडीमध्ये असायची, पण साला साड्या पण अशा काही फॅशनेबल असायच्या की काही विचारू नका. बेंबीच्या खालीच कायम ती साडी का घालत असे मला माहीत नाही, पण त्यामुळे मला मात्र तिची ती खोलगट बेंबी अगदी मनसोक्तपणे बघता येत असे हे नक्की. त्याच्या घरी गेलो की माझी सगळी नजर ही मोनावर चिरावलेली असायची. चहा कॉफी देताना ती खाली अशा काही वाकत असे की त्यातून तिच्या भरदार छातीच्या फटींचे दर्शन आरामात होत असे. मला अशाच आंटीला माझ्या आयुष्यात उपभोगायचे होते. त्यासाठी मी माझ्या एका मित्राने मला सांगितलेले ऑनलाईन एक ॲप घेतले होते. त्यावर मी माझा प्रोफाईल अपडेट केला आणि खूप जणींशी मी बोलू लागलो, पण म्हणावे तसे काही मला यश येत नव्हते. मित्राच्या सल्ल्यानुसार मी माझा फोटो त्यावर काही टाकला नव्हता, कारण त्यामुळे आपली प्रायव्हसी मार खाते असे त्याचे म्हणणे होते. नंतर मी एका आंटीशी बोलू लागलो. तिचा फोटो पण तिने टाकला नव्हता, पण आम्ही दोघे खूप दिवस एकमेकांशी त्यावर बोलू लागलो. बोलता बोलता आमचे विषय कधी खाजगी लेवलला गेले ते आम्हालाच समजले नाही. ती माझ्यापेक्षा मोठी होती, त्यामुळे कदाचित ती थोडी सेफ खेळत होती. तिने माझ्याबद्दल सगळी माहिती घेतली आणि तिची पण माहिती दिली. हळूहळू करत आम्ही इतक्या जवळ आलो की शेवटी तीच मला म्हणाली, आपण भेटायचे का? हो का नाही? मला पण आवडेल तुला भेटायला. मी असे म्हणताच ती म्हणाली, पण माझी एक अट आहे. काय अट आहे तुझी, सांग? मी असे म्हणताच ती मला म्हणाली, मी 4 व्हीलर शिवाय भेटणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे मी माझ्या तोंडाला पूर्ण वेळ स्कार्फ बांधून असेन. मला माझा चेहरा दाखवायचा नाही. तुला मान्य आहे का बघ? मी कशाला नाही म्हणतोय. मी होकार दिला आणि मी पण तिच्यासारखाच चेहरा लपवेन असे म्हणले. आम्ही भेटायची वेळ ठरवली. माझ्या मित्राची 4 चाकी घेऊन मी तिला भेटायला गेलो. तिची वाट बघत बसलो असताना समोरून एक अतिशय मादक स्त्री येताना दिसली. निळ्या रंगाच्या साडीमध्ये असलेल्या त्या स्त्रीने तिच्या बेंबीच्या खाली साडी घातली होती. तिने तिचा चेहरा झाकला होता. ती सरळ माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, जायचे ना? तिला मी माझ्या गाडीचा नंबर दिला होता. ते बघून आलेली ती स्त्री तिसरी कोण नव्हती तर आजवर जिच्याशी मी बोलत होतो ती आंटी होती. तिची ती कमालीची मादक फिगर बघून मी वेडच झालो होतो. आम्ही खूप वेळ गप्पा मारत फेरफटका मारला. मला तिचा चेहरा बघायचा होता, पण तिने नकार दिला. मी पण जास्त फोर्स केला नाही. आम्ही त्यानंतर
जवळपास 3-4 वेळा भेटलो. आम्ही आता चांगलेच जवळ आलो होतो. पण ना तिने तिचा चेहरा मला दाखवला होता, ना मी माझा चेहरा दाखवला होता. तरीही ती मला म्हणाली, तू चांगला मुलगा वाटतोस मला. मला तुला खाजगी जागी भेटायला आवडेल आणि तिथे मी तुला माझा चेहरा दाखवेन. ठीक आहे हो का नाही? मी असे म्हणून मी लगेच 2 दिवसांनी एक छानसे हॉटेल बुक केले आणि तिला कुठे यायचे ते सांगितले. मी आधीच हॉटेलच्या रूममध्ये गेलो होतो. थोड्या वेळात ती तिथे आली. गुलाबी रंगाची साडी तिने परिधान केली होती, पण आमचे दोघांचे चेहरे झाकलेलेच होते. तरीही तिच्या त्या मध्यस्थ शरीराला बघून मी तिला कधी एकदा घेतो असे मला होऊन बसले होते. ती आत आली. तिने दार लावले आणि ती माझ्या शेजारी बसली व म्हणाली, मग आज शेवटी तू मला बघणार तर राजू? तिने माझे नाव घेताच मी टणकन जागचा उडालो. तुला कसे काय माझे नाव माहिती? मी असे म्हणताच ती मला म्हणाली, अरे मला तुझे नावच नाही, तुझे सगळे माहिती आहे. असे म्हणून तिने माझी बरीच माहिती मलाच सांगितली. मी अचंबित झालो. मी गप माझा चेहरा उघडा केला आणि तिला म्हणालो, कोण आहेस तू जिला माझी इतकी माहिती आहे? मी असे म्हणताच ती हसू लागली आणि हसत हसत तिने तिच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढताच आता मला चक्कर यायचे बाकी राहिले होते, कारण ती मोना होती, माझ्या मित्राची आई. तिला बघून मी काय करू तेच मला समजेना. ते बघून ती मला म्हणाली, घाबरू नको. मी तुझा मोबाईल एकदा घरी बघितला होता चोरून. त्यात तू वापरत असलेलं ॲप मी घेतलं आणि तुझ्याशी बोलू लागले. मला माहिती आहे तुझ्या माझ्याकडे बघतोस ते आणि मला ते आवडते, कारण मला पण तू खूप आवडतोस. आपल्यातील ही गोष्ट आपल्यातच राहील याची तू मला शाश्वती देत असशील तर आपण पुढे जाऊ शकतो. तिने असे म्हणताच मी बोलायच्या भानगडीत पडलोच नाही. मी सरळ तिला माझ्या जवळ ओढले आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव सुरू केला. तिच्या नाजूक ओठांना चोखून चोखून मी माझी आजवरची तहान भागवू पाहत होतो. तिचे ते रसाळ ओठ मी चोखून चोखून लाल चुटूक केले. तिच्या साडीचा पदर खाली खेचून मी तिच्या ब्लाऊजमध्ये हात घातला आणि तिचे ब्लाऊज बघता बघता काढून टाकले आणि तिची भरदार छाती मोकळी केली. हाताने जोर जोरात तिची छाती दाबत दाबत मी तिच्या छातीचे निप्पल देखील माझ्या तोंडात घेऊन चोखू लागलो. तिचे ते भुऱ्या रंगाचे निप्पल कमालीचे कडक झाले होते. ती माझे तोंड तिच्या हाताने तिच्या छातीवर दाबून घेत मला जास्त जोरात तिच्या छातीला खाण्यास सांगत होती. खूप वेळ तिची छाती मी चोखून काढली आणि मग मी गेलो तिच्या मांड्यांकडे. तिचे दोन्ही पाय मी फाकवले आणि तिच्या जाखेत मी माझे तोंड घालून मी घुसवळू लागलो. तिच्या निक्कर लाल अलगद बाजूला करून तिची गोरीपान योनी मी मोकळी केली. तिच्या योनीच्या पदरांना मी माझ्या जिभेने असे जसे चाटू लागलो तसे ते मोकळे होत होते. तिची योनी हळूहळू करत उघडली जात होती. तिच्या आतील मासळ भाग स्पष्टपणे दिसत होता. तिच्या योनीत मी माझ्या जिभेचा शेंडा मी घातला आणि हळूहळू करत माझी जीभ आत बाहेर करत तिच्या दाण्याचा चोखू लागलो. ती कमालीची गरम झाली. तिच्या पायाला मी घट्ट पकडले होते आणि बेभान होऊन मी तिची योनी चाटत होतो. तिला तिचे योनी चाटणे खूप आवडले होते. ती तिची कंबर खालून मला जमेल तितका जोरात प्रतिसाद देत होती. खूप वेळ चाटून झाले आणि माझे हत्यार तिच्या योनीत कचकन कोंबले. माझा संपूर्ण सोट्या अगदी आरामात तिच्या योनीत जाताच मी माझी कंबर न थांबवता एकसारखी मागे पुढे तिला ठोकू लागलो. मला जिला ठोकायचे होते तीच मला मिळाली असल्याने मी प्रचंड वेगाने माझी कंबर हलवत होतो आणि तिच्यावर तुटून पडत होतो. खूप वेळ ठोकून झाले आणि मग मी माझे सगळे वीर्य तिच्या योनीत सोडले आणि आम्ही शांत झालो. त्यानंतर मात्र मी मोनाला तिच्याच घरी पाहिजे तेव्हा मनसोक्तपणे ठोकू लागलो होतो.
अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.